श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7:30 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिध्यानगम्यं वंदे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण पुढची कथेला आरंभ करणार आहोत। आता या ठिकाणी हे जे वेदात पुराणात देवांची नावं दिलेली आहेत, हे खरंच देव आहेत का उगाच वायुरूपाचं काहीतरी कौतुक केलंय? आता देव खरे आहेत का खोटे हा जो प्रश्न आहे, त्याच्याकरता आपल्या ज्या उपासना आहेत, आपण देवाची भक्ती करतो तेव्हा आपला खरा देव भेटला असं कधीच होत नाही। कारण खरा देव भेटण्याकरता आपला तपश्चर्या करायला पाहिजे, आणि ते तपश्चर्या म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन केली पाहिजे। कारण सामवेदामध्ये सोमरस पेण्यासाठी देव येतात। सोमरस म्हणजे पोसाचा रस, फळांचा रस, आमरस, हे जे आहे हे सगळं देव जे आहेत ते खरेच आहेत का खोटे? हा सनातन धर्मातला जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत कोणी सविस्तर वर्णन केलेला नाही। मनुष्य मेला का त्याची मूर्ती तयार केली जाते आणि ती मूर्तीपासून पूजा चालते। मग तो माणूस त्या मूर्तीमध्ये वायुरूपाने किंवा त्या आसपास तो फिरतो आणि वायुरूपाने दिसतो, हा देव आहे असं तुम्ही गृहीत धरलेला आहे। हे भासमान देव आहे, भासमान। नंतर काय वेळा ज्योती स्वरूप देव दिसतो, प्रकाश दिसतो, त्या प्रकाशामध्ये देव दिसतो आणि ते आपल्याला बोलतो किंवा काय सल्ला देतो, तेव्हा हाच देव आहे अशी एक आपण निश्चित आपली कल्पना करून आपण त्याप्रमाणे राहतो। परंतु देव जो आहे, देव जे आहे हिंदू धर्मात 33 कोटी, 8 वसु 12 आदित्य 11 रुद्र 2 अश्विनी कुमार बरोबर 33, म्हणजे त्यांची लोकसंख्या 33 कोटी। तर असे गट आहेत। म्हणजे सगळे देव जे आहेत ते खरेच देव आहेत का काल्पनिक आहेत? हा ब्रह्मदेव आहे, त्याला खरंच शरीर आहे का? कारण चित्र काढले, हा सूर्यनारायण आहे, मग हा खरा देव आहे का खोटा देव आहे? हा जो प्रश्न आपल्या पुढे आहे त्याचा आपण तपश्चर्या केल्याशिवाय आपला अनुभव येणार नाही। तुम्ही जेव्हा 48 वर्ष फळं खाऊन राहतात
दूध पेतान तेव्हा तुम्हाला खऱ्या देवाची प्रचिती परमेश्वराची येईल आणि तो देव तुमच्या डोक्यावर हात ठेवीन तेव्हा तुम्हाला कळन की अरे हा देव तर ब्रह्म वज्र कवच म्हणजे शरीराचा आहे. आता याच्यामध्ये सूर्यनारायण सांगितलेलं आहे. कल्की दत्त मंदिरात मी बसलो असताना अचानक रथ खाली उतरला आणि तो उतरल्यानंतर मी एक दगडी घेऊन त्याच्यावर धावलो. अरे म्हणलं देवाचं मंदिर आहे तुम्ही आत रथ घेऊन का आला? म्हणजे हो थांबा मी सूर्यनारायण आहे. मग खाली उतरले, आसनावर बसले, मग त्यांची भेट झाली. म्हणलं महाराज तुमच्या अंगा एवढा प्रकाश असतो, मला मी प्रकाश घेऊन आलो नाही, प्रकाश बंद करून आलेला आहे. मग त्यांचं आमचं बऱ्याच वेळा बोलणं झालं. तेव्हा मी एकमेकांना नमस्कार केला. तेव्हा सूर्यनारायणाला म्हणलं देवा हे सगळं समाज जो आहे हा तुम्हाला मानित नाही सगळ्या देवांना. कारण कसं आहे हा वायुरूप आहे, कोणी म्हणतंय हा वायू आणून सुसवणं मान, हे तुमचं म्हणणं एक कल्पना झाली, पण खरं काय आहे? सूर्यनारायण म्हणले हे माझे हात बघा, हे माझं शरीर बघा, चतुर्भुज स्वरूप. मी जेव्हा शरीर सूर्यनारायण तपासून पाहिलं तेव्हा ते वज्र कवच माहीत, बोट सुद्धा मात नाही किंवा हात चालायला असं चिकटत नाही, इतकं कठीण शरीर लोखंडासारखं. म्हणजे ह्या देवांची जी शरीर आहेत, खऱ्या देवांची जी शरीर आहेत, खऱ्या देवांची ती शरीरासहित देव आहेत, चतुर्भुज स्वरूपात देव आहेत. ब्रह्मा विष्णू महेश शंकर भगवंताची भेट झाली ती अशीच. नंतर ब्रह्मदेव आले, खाली उतरले, म्हणले महाराज तुम्ही इथं तप करताय. मग 7 आणली त्यांनी. म्हणल्या महाराज नशिबात काय लिहिलंय? पाहिलं तर माझ्या नशिबात फार वाकडं तिकडं लिहून ठेवलं. म्हणजे यांच्या हातावर शिक्के बघा, चिन्ह बघा, हे काय लिहून ठेवलं वाकडं? मग ते 7व्याने माझ्या कपाळातली ते पट्टी काढून बाजूला फेकली आणि नवी पट्टी बसवली. ते कोण आहे कसं आहे? आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं मी या 7व्याला आता शिक्षा करतो. मी म्हणलं नका करू, द्या सोडून, काय मी तप करतो, तुम्ही भेटलात. ब्रह्मदेव म्हणले मी वायुरूपाने सर्व ठिकाणी फिरतो, पण मी तुमच्या सगुण रूपाने आलो नाही. तेव्हा चतुर्भुज स्वरूप आणि त्यांचं दिव्य शरीर म्हणजे वज्रमय कवच शरीर आपण पाहिलं, प्रत्यक्ष तपासून पाहिलं. त्यांची नाडी ठोके पडतात 1 मिनिटाला 0 ते 60 प्रत्येक देवांचे. आणि प्रत्येक देवांचं शरीर वज्रमय कवच आहे, पण ते देव हे शरीर घेऊन आपल्याकडे कधीच येत नाहीत. कारण भगवान शंकराने सांगितलं की हे पृथ्वीवर जे मानव समाज आहे याचं कल्याण करण्याकरता मी वायुरूपाने फिरतो, हे शरीर घेऊन फिरत नाही. कारण याची 48 वर्षे तपश्चर्या जी आहे ती निर्व्यसनी, फळांचा रस पिऊन झालेला नाही, शरीर पूर्ण शुद्ध झालेलं नाही. कारण मी जवळ येत हे शरीर जळून जाईल. अशा दृष्टीने हे जे देव आहेत आपल्या धर्मातले खरे आहेत. ही 7व्या स्वप्नात आली, बाई देवी स्वप्नात आली, तुम्ही असे दिसलं, ते चित्र दिसलं, ते अदृश्य आलं, हे वायुरूप शक्ती आहेत. महिषासुराबरोबर दुर्गा देवी लढली. महिषासूर जो होता हा सगुण स्वरूपातला, मग दुर्गा देवीच्या याच्यावर लढली, मग ही कोणत्या स्वरूपात लढली हा मोठा प्रश्न आहे ना. शिवा बसले 18 भुजा देवी त्या दैत्यावर लढली, त्याला मारलं, त्याचा नाश केला. म्हणजे याचा अर्थ आहे खंडोबाने मला सुद्धा दैत्य मारला. म्हणजे हे जे सगळ्या परिस्थिती आहेत, देव मानवरूपात येतो आणि पुन्हा देवरूपात पण असतो. ह्या जसे तुम्ही आता गावात जायच्या वेळेस सूट पॅन्ट घालून किंवा चांगले कपडे घालून गावात फिरायला निघाले पुढे दिवशी, मग पुन्हा तुम्ही शेतीत चालले, मग साधे फाटके तुटके कपडे घालून शेतीत चालले, मग पुन्हा तुम्ही गुरं मेंढर वाळायला निघाले,
मग पुन्हा फाटके तुटके कपडे घालून निघाले. पण तुमचं शरीर जे आहे त्यात काय बदल होत नाही, ते तसंच असतं. तशा प्रकारचे हे जे देव आहेत सगळे आपल्या धर्मातले, ते सगुण स्वरूपात आहेत, पण ते का भेटत नाहीत? त्याचं कारण आपली तपश्चर्या तशा दृष्टीने राहिलेली नाही. जरी किती मोठा साधू संत झाला तरी तो वरण भात आमटी खातो, त्यामुळे तो पित्तर तत्वात येतो. काय काय गोव्याच्या मध्ये भूतयान मार्गात दारू गांजा अफू ही भूतयान मार्गात येतात, त्यामुळे त्यांची भेट होत नाही. मग देवयान मार्गात येणारी माणसं फळ आणि दूध पिऊन राहतात, जे पितृयान मार्गावर खातात त्यांची पण भेट होत नाही, कारण ते स्वभाव रूपात आहे. पण देवयान मार्गात जो तपश्चर्या सुरू होती फळं खाऊन दूध पिऊन, तेव्हा आपलं शरीर देह शुद्ध करून भजनी भाजावे, तर आपलं शरीर जे आहे ते देव स्वरूपच्या तत्वात येतं आणि मग आपल्या खऱ्या देवाची भेट होती. आता भगवान कृष्णाने शरीर सोडलं, गेले निर्धामाला. मग तिचं काय आहे? श्रीकृष्णाचा अनुभव कसा आहे? श्रीकृष्णाने शरीर सोडलं, जे निर्धामाला गेले. मी एकदम त्या ध्यानात बसलो असताना भगवान कृष्ण वरून आले गाय म्हणलं, तू माझा वंशज आहेस आणि आपली गादी चालू ठेवा, अशी तपश्चर्या करा. म्हणलं, महाराज तुम्ही कृष्ण आणि तुमचं यश वायुरूप तुम्ही आला राव, काय दिव्य रूप. भगवान कृष्ण चतुर्भुज स्वरूपात दिव्य स्वरूपामध्ये आपल्या आश्रमात आले, त्यांची आमची भेट झाली. मग त्यांचं शरीर पाहिलं तर वज्र कवचमय. म्हणलं, भगवान श्रीकृष्ण हो, तुम्ही तर मानवी शरीरात होता, हे शरीर कसं काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या देवलोकात राहतो गोलोकात, तिथं मग आमचं शरीर हे वज्र कवचमय आहे. स्वर्ग म्हणजे वज्र कवचमय शरीर धारण करून राहणे, हे सगळे देव अशा स्वरूपात आहेत. म्हणजे वायुरूपात आपला कृष्ण भेटला, स्वप्नात आला, अमुक झालं, हे जे आहे हे भ्रामक कल्पना आहे, भ्रामक. दिव्य जे प्रत्यक्ष देव पाहायचा असेल तर तपश्चर्या करा, मग तुम्हाला भगवान प्रत्यक्ष दर्शन देणार किंवा समोर भेटून ज्ञान सांगणार. मग भगवान कृष्णाने विचारलं, मग नमस्कार झाला आमचा. मग भगवान कृष्णाने शरीर पाळे, चतुर्भुज स्वरूप, दिव्य स्वरूप, विष्णू स्वरूप, मोरपीस बाक्यावरती. आणि मग ते हातपाय दाबून पाहिले नमस्कार करताना पाय भगवंताचे. तर पाय म्हणजे ब्रह्मवज्र कवचमय शरीर भगवान कृष्णाचं. म्हणजे आता भगवान कृष्ण वज्रमय शरीर कवच शरीरामध्ये आहेत. तसेच एकदा मला बसला असताना राम लक्ष्मण सीता स्वप्नात म्हणजे उद्या आम्ही येतो. आणि म्हणजे स्वप्न बन कसले येतात, हे कसले काय. सकाळी 12 वाजता बरोबर ते आपल्या कलिकेचा आश्रमात आले. राम सीता लक्ष्मण ते धनुष्य बिनुष्य. म्हणले, महाराज तुम्ही तर शरीर सोडलं, तुम्ही कसे काय मला भेटायला दिसता हो? तुम्ही वायुरूप आहे का घनरूप आहे, मला काय समजा ना. मग त्याने आपलं तेज कमी केलं. मी त्याच्या त्यांच्याजवळ गेलो, पाहिलं शरीर, पाहिलं रामप्रभूचं लक्ष्मणाचं. तर ब्रह्मवज्र कवचमय शरीर, चतुर्भुज स्वरूप राम चतुर्भुज स्वरूपामध्ये आणि ब्रह्मवज्रमय कवच शरीर. म्हणजे देवा तुम्ही शरीर सोडलं मानवी अवतार, तिथं काय? मला तिथं दिव्य शरीर आहे, ते पुन्हा घातलं. कसं काय? म्हणे वासाची चिरणग्रहण, शरीर जुनं झालं कापड जुनं फेकून जाऊन घालतो. तसं आता साधी गोष्ट आहे. तुमच्या घरी तुम्ही जेव्हा गावात निघणार तेव्हा तुम्ही सूट म्हणजे कोट घालणार, रुबाबदार कपडे घालून निघणार. म्हणजे तुमचे कपडे कुठे आहेत? तुमच्या घरी आहेत. आणि जेव्हा तुम्ही शेतीवर जाता तेव्हा जुने फाटके घेऊन घालून फिरणार. तशा दृष्टीने देवलोक आपलं मूळ जे स्वरूप आहे ते बदलीत नाहीत आणि त्यांना दिव्य शरीर स्वर्गात आहे.
याचं कारण दुसरं असं की 43,20,000 वर्ष स्वर्गात राहिला कोण? तुमचा शुक्राचार्य. तिथं त्या सहवासात राहिला आणि पुण्य कमी झाल्यावर तो पुन्हा पृथ्वीवर आला. पण निर्णय येऊन तो जन्म घ्यायला म्हणजे त्या सुखच मला मानव जन्म द्यायचं होतं. मग त्याने काय केलं? हरभऱ्यात प्रवेश केला. आणि तो हरभरा ज्या त्याच्या पित्याने खाल्ला तिथून पुढे त्याचा शुक्राचा पुन्हा मानरूपात जन्म झाला. म्हणजे हे जीव जे आहेत हे पुन्हा सगुण स्वरूपात पृथ्वीवर आला. शुक्राचार्य हा स्वर्गात असताना सगुण स्वरूपात होता पूर्वशिवरवर. तिथलं शरीर सोडून वायुरूपात खाली आला. पुन्हा त्याने मानरूप शरीर धारण केलं. ही जी गूढमंगळ विद्या आहे, हे जे रहस्यमय कथा आहे, आपण समजून घेतली पाहिजे. देव आहे ते सगुण स्वरूपात आहेत. आपल्याला जे दिसतात देव किंवा रोज दिसतात, स्वप्नात येतात, बोलतात किंवा आपल्या भोवती फिरतात, हे वायुरूप देव आहेत. इंद्रदेवाचं शरीर, चतुर्भुज स्वरूप, दिव्य, हत्ती, ऐरावत, हे सगळं आहे ते सगुण स्वरूपामध्ये आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा दैत्य सगुण होते का नाही? होते. मग देव हे निर्गुण असताना कसे काय, वायुरूपात असताना कसे काय समुद्र मंथन झालं, हा प्रश्न आहेच की नाही? मग हे सगळे देव होते का वज्र कवचमय होते आणि दैत्य होते ते दैत्य स्वरूपामध्ये शहरात होते. म्हणून दोघांनी समुद्र मंथन केलं. हा महत्वाचा मुद्दा इथे होतो. गप्पा मारताना मारू नका. आपल्या धर्मादेव सगुण स्वरूपात आहेत. 12 वर्ष, 24 वर्ष, 36 आणि 38 वर्ष तुम्हाला चांगल्या कसुटीने तपश्चर्या करावं लागेल. फळं खाऊन, सोमरस पिऊन, सामवेदाप्रमाणे. आणि मग तुम्हाला खऱ्या देवाचा परिचय येईल. तसे सूर्यनारायण जो आहे ते स्वतः सगुण स्वरूपामध्ये आहेत आणि ते ह्या सूर्यनावाच्या मंडळात राहतात. हा प्रश्न या ठिकाणी त्याने काय सांगितलं? हा जो सूर्य आपल्या किरणापासून जलाला पितो आणि तपतो, प्रकाशित होतो. पार्थिव अग्नी मिश्रित दिव्य सूची अग्नी हा अग्नी आहे. याचं नाव आहे पार्थिव दिव्य सूची अग्नी. याप्रमाणे तो पितो. म्हणजे या ठिकाणी सूर्यनारायण आपल्या किरण जल पितात, पाणी पितात, मग किरण प्रकाशमय होतात. तशी होत नाहीत. आपल्या किरणापासून पाणी पितो आणि मग तो प्रकाशमय होतो. हा महत्त्वाचा मुद्दा इथं मानलेला आहे. आपण सूर्याला अर्घ्य देतच नाही, त्यामुळे सूर्य पाणी पितो की नाही आपल्याला काय कळणार आहे? जेव्हा आपण दररोज सूर्याला अर्घ्य देऊ आणि आपलं अर्घ्य जेव्हा सूर्यापर्यंत पाणी पोचन आणि आपलं पाणी जेव्हा सूर्याजवळ पिईन तेव्हा तो आपल्या भेटायला येईन, असा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पाण्याची वाफ होणार, ही वाफ झाली की तो वायू बांधणार, वायू बांधला की ते वायू सूर्यापर्यंत जाणार. तिथं पुन्हा त्या वायूचं म्हणजे पुन्हा ते पाणी तयार होणार, ते पाणी सूर्यात पिणार. म्हणजे अशी वस्तू आहे. म्हणजे स्वर्गातलं देवाचं शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे. आता भृगुश्री भगवान कृष्णाच्या आपल्या विष्णूच्या छातीवर हात मारले तेव्हा विष्णू काय म्हणाले? माझं शरीर ब्रह्मवज्र कवचमय. तुमच्या पायात जखम झाली, त्यांची सेवा केली, पाय चोळले आणि मग सांगितलं देवाने की भगवान आदिनारायण पृथ्वीवर येणार आहेत, पण ते आपलं ते शरीर घेऊन येणार नाहीत. मानवी शरीरात उतरून ते कार्य करणार, पुन्हा हे शरीर इथंच ठेवून देऊन पुन्हा आपल्या दिव्य शरीरात जाणार. त्याप्रमाणे वच्चवक्ष भगवान श्रीराम, वच्चवक्ष भगवान श्रीकृष्ण, वच्चवंश दत्तप्रभू या अशा दृष्टीने मानव ते देव, देव ते मानव अशा दृष्टीने या अवतार कार्य चालतं. म्हणजे याचं कारण असं आहे की आपण जे देव देव म्हणतो ना, हे देव आपल्याला जे भेटतात ते दिव्य स्वरूपामध्ये, दिव्य रूपाने, प्रकाशमाने, वायुरूपाने भेटतात. पण देव प्रत्यक्ष आहेत.
आणि ते समक्ष कार्य करतात, भेटतात, अशी परिस्थिती आहे. आता आपण ज्याला मुंजोबा म्हणतो, हा मुंजाबा आहे, हा सगुण आहे का निर्गुण, हा प्रश्न पडतो. परंतु एका गावामध्ये मुंजोबाची खोड केली लोकांनी. त्या पिंपळा झाडाला काहीतरी खेळे मार, कुठे काय कर, कुठे पाणी शिकवण, कुठे. तिथला मुंजाबा जागा झाला आणि ती एकाच्या घरावर दगड टाकायचा. तो दगड 25 ते 30 किलोचा असायचा. त्याच्यापेक्षा मोठा असं टाकायचा, दार तोडून दगड पडला थोस दार मोडायचं. आणि मग तिथं असं जेव्हा ते मुंजाबाने असं केलं, तो हा मुंजाबा सगुण आहे का निर्गुण, हा प्रश्न पडला. की एवढा मोठा दगड उचलतोय म्हणजे हा देव सगुण आहे, फक्त आपल्याला दिसत नाही. शरीर त्यातून त्याने प्रकाश काढून टाकला. म्हणजे आपल्याला तो देव दिसू नये म्हणून तो आपल्या शरीरातला प्रकाश बंद करतो, त्यामुळे दिसत नाही. आणि मग आपली दृष्टी आपण देवच नाही. देव आहे पण तो कोणाला भेटले? एकनाथ महाराजांना भेटले, जनाबाईला भेटला, नामदेवाचं जेवण जेवला. म्हणजे खऱ्या वस्तुस्थिती अशी आहे. मग आता नामदेवाचं जेवण पांडुरंग जेवला, मग नामदेवाचं जेवण हातात जेवला म्हणजे पांडुरंग वायुरूप असताना कसं काय जेवण? नुसतं वास घेऊन जाईल, मग ते जेवण निवद कसं काय खाल्ला? हातात त्याने प्रसाद कसं काय खाल्ला? हा प्रश्न आहे ना. हा प्रसाद खातो म्हणजे हा देव सगुण स्वरूपात आहे. आता सुद्धा कृष्ण भगवान तर वृंदावनामध्ये येतो दररोज. राधाची रासक्रीडा, गवळणची रासक्रीडा होती. तिथं दही आणि लोणी असं ठेवलं जातं, पाणी. नंतर त्या ठिकाणी पानाचा विडा. सकाळी जेव्हा दार उघडून पाहतात तेव्हा त्यातलं निम दही खाल्लेलं असतं, पाणी पिलेलं असतं, नंतर विडा चावलेला असतो. मग तुम्ही सांगा हे असं का घडतंय? अहो सगुण स्वरूप आहे म्हणून घडतंय. निर्गुण कसं काय घडत? सगुण स्वरूपात ढगाळ्या पाऊस पडतो, निर्गुणात पाऊस पडत नाही. तसे आपले देव जे आहे ते सगुण आहेत, पण त्यांची भेट घेण्याकरता आपली ताकद, नंतर आपली भक्ती वाढली पाहिजे. आपलं शरीर जितकं शुद्ध करू तितके देव आपल्याला भेटू शकतात. वायुरूप भेटतील आधी, नंतर मग सगुण रूपात भेटतील, मग तुमच्यावर कृपा करतील, अशी गोष्ट आहे. तर देव आहे, मदत करतो. आमचा दुष्काळ पडला 72चा 14 वर्षे देवाने सगुण स्वरूपात आम्हाला मुलांना सगळ्यांना अन्नधान्य पुरवलं. मुलांची फी ते देव भरायचा, दत्त महाराज. नंतर आम्हाला फराळ सगळं द्यायचं, कारण मी तेव्हा ग्रंथाचं पारायण करत होतो. गुरुचरित्र 121 करायची होती. त्यांनी मला सांगितलं खाडा करायचं नाही, आम्ही रोज येऊन तुम्हाला हे देव. सगळं पाहिलं, पण जेव्हा ते कळलं की देव रोज माणूस हा येतोय हा, पण त्याचं शरीर जेव्हा आम्ही तपासलो, जेव्हा ते म्हणले आता उद्या आम्ही सुट्टी घेणार आहोत, तेव्हा नमस्कार करून पाहिलं तर शरीर ब्रह्मवज्र कवचमय. म्हणलं महाराज तुम्ही तर देव आहेत आणि तुमचं शरीर वज्र कवचमय आहे. मग त्याने आपलं दिव्य दर्शन दिलं. सांगायचा मुद्दा असा की देव सगुण स्वरूपामध्ये आहे आणि तो आहे म्हणून आपलं जग आहे. आणि जे देव आहेत फक्त एका पादाच्या अंशाची घडामोड होते, 3 पाद तसे राहतात पूर्वासवा, त्या नष्ट होत नाहीत. ज्वारी जाळली तर ती उगवणार नाही, पण ती जाळली न काही ज्वारी ठेवून पेरली ते उगवते, पुन्हा पीक येते. म्हणजे तशा दृष्टीचे बीज शिल्लकच राहते. देव हा जाग्यावरचा आहे, तो नष्ट झालेला नाही. सनातन विश्वधर्माला जो आहे ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद, हा देव मला म्हणला महाराज तुम्ही मला भेटा या. मला कसं काय भेटा, जवळ आहे का तुम्ही? मग तिथं पोचायला लागले बरेच तास. तर त्या दिव्य रूप शरीरात सहस्र शीर्षा पुरुष अशा दिशेने हा परमात्मेचा वासला परमधामात. म्हणजे हे जे देवलोक आहे यांच्या पहिले आनंद कोटी एक मैलावरती तो देव राहतो केंद्रस्थानात. तिथून सगळ्या जगाचं नियंत्रण करतो. आणि त्या देवाने दर्शन दिल्यानंतर भेटणं पाहिलं बा तुमचं शरीर कसं काय. मग त्या देवाचं शरीर जेव्हा आम्ही पाहिलं दर्शन केल्यावर, त्यांचे हातपाय पाहिले तर ते वज्र कवचमय.
दाबून पाहिले, नकट वाचाना त्याला. सांगायचा मुद्दा असा आहे का आपल्या धर्मात देवाचे जी कसोटी आहे ती आपण पाहत नाही, तपासून तेव्हा प्रकरण सूर्यनारायण जसा तसा आहे. त्याच्या मनात येईल तेव्हा पृथ्वी दुसऱ्या सूर्या ताऱ्याभोवती म्हणून फिरवेल. पृथ्वी नष्ट होत नाही, जगसृष्टी राहते. तसा हा सूर्यनारायण पाणी पितो, मग प्रकाश होतो. आहे 1005 किरण हा अग्नी वृत्तकुंभाचे समान आहे व आपली 1000 नाडिया किरणे पासून चारी बाजूला चारी सरळ नदिया, समुद्र, कूप, नंतर विहिरी, वावड्या, नाल्या आदी स्थावर जंगमापासून हरण करतो, म्हणजे गिफ्ट येतो. त्याच्या 1000 नाड्या म्हणजे 1000 किरण आहेत. जो शीत उष्ण आणि वर्षाने युक्त आहे, वर्षापासून युक्त आहे. त्याच्या विचित्र रूपवाली 4 सौ नाड्या वर्षा करतात. पाऊस पाडतो तो 400 नाड्याने पाडतो. भजन्या, माल्या, चेतना तथा पत्रा आहे. अमृता नाम वाले ये सभी रश्मी किरण पुष्टी करतात. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला सूर्यनारायण. तर सूर्यनारायणाचे किरण जे आहेत, जेवढा पाऊस पडतो, आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, अवकाळ्या पाऊस पडतो, थेंब गार असतात. परंतु ज्या वेळेस मान्सूनचा पाऊस पडतो त्यावेळेला पाणी गरम असतं. हे गरम पाणी आहे, याचा अर्थ असा आहे की त्याच्या पाण्याच्या किरणामधून हे पाणी येतंय, त्याच्यात अमृत आहे, अमृतमय पाणी आहे, म्हणून पीक येतंय. मान्सूनच्या पावसानेच पीक चांगलं येतंय, अवकाळ्या पावसाने पीक येत नाही. कारण या किरणामध्ये अमृत आहे आणि ते अमृत सूर्यापासून आपल्याला मान्सूनच्या पावसात मिळतं. गरम पाऊस पडला की त्याच्यामध्ये अमृतमय पाणी आहे, किरण आहेत, अमृत आहे, अशा दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा सांगितला. तीनशे हिमवाहिनी नाड्या आहेत. हे रेषा मघा म्हणजे हा जो ढग आहे, रश्मीवाला प्रकाशणारा, त्याच्यामध्ये नाड्या, चंद्रमा सगळे काय आहेत. या सगळ्या जे प्रकाश आहेत तो बर्फ तयार करतो. पीत नाम स्वभाववाली आहे, शुक्ल आहे, ककुम आहे, गौ तथा अश्वभृत आहे. या नाड्यांची नाव आहेत, म्हणजे प्रकाशाची. 300 प्रकाश लहरी उष्म उत्पन्न करण्यावाले आहेत. चंद्रमाचे तीनों किरणांतून द्वारा मनुष्य, पितृगण तथा पितरांचं भरण पोषण करतो. मनुष्य औषधापासून, पित्रापासून, स्वधापासून आणि सभी देवतापासून, अमृतापासून तृप्त करतात. म्हणजे सगळे जे पितर आहेत
त्यांना सुद्धा हे प्रकाश किरण तृप्त करतात. मानवाला तृप्त करता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा सूर्य वसंत असा ग्रीष्म 3 ऋतूमध्ये 300 किरणांनी तापतो. वर्षात असा शरद ऋतू 400 किरणांनी तापतो आणि हेमंत तसा शिशिरात 300 किरणांनी हा हिम सोडतो. इंद्र, दाता, भग, पुषा, मित्र, वरुण, आर्यमा, अंशु, विवस्वान, त्वष्टा, पर्जन्य आणि विष्णू हे 12 सूर्य आहेत. वरुण माघ मासात सूर्य असतो. पुष्य फाल्गुन मासात सूर्य आहे. अंशु चैत्र मासात सूर्य आहे. दाता वैशाख मासात सूर्य आहे. इंद्र ज्येष्ठ मासात सूर्य आहे आणि आर्यमा आषाढ मासात सूर्य आहे. विवस्वान श्रावण मासामध्ये आणि भाद्रपद मासात सूर्य आहे. म्हणजे त्यांची नाव आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य कोणता? पर्जन्य अश्विन मासात सूर्य आहे. त्वष्टा कार्तिक मासात सूर्य आहे. मित्र मार्गशीर्ष महिन्यात सूर्य आहे आणि सनातन विष्णू पौष महिन्यात सूर्य आहे. सूर्य संबंधी कर्मात वरुणाची 5000 किरण आहेत. पुषा 6000 किरणापासून, अंश 7000 किरणापासून, दाता 8000 किरणापासून, इंद्र 9000 किरणापासून की सूर्य कर्म करतो. विवस्वान 10,000 किरणापासून गमन करतो. 11,000 किरणापासून गमन करतो. भग नावाचा सूर्य 11,000 किरणापासून सूर्य करतो. मित्र 7,000 किरणापासून तापतो. त्वष्टा 8,000 किरणापासून युक्त आहे. आर्यमा 10,000 किरणापासून तथा पर्जन्य 9,000 किरणापासून गमन करतो. विष्णू नामक सूर्य 6,000 किरणापासून पृथ्वीवर तापतो. सूर्य वसंत ऋतूत कपिल वर्णापासून आणि ग्रीष्म ऋतूत स्वर्ण स्वभावाला होत आहे. सूर्य वर्षा ऋतूत श्वेतवर्णावर, शरद ऋतूमध्ये पांडुवर्णाचे असतात. रवी हेमंत ऋतूत ताम्रवर्णवाले होतात. शिशिर ऋतूमध्ये लोहित वर्णवाले होतात. या प्रकारे मी सूर्याचे झाले रंगाचे वर्णन केले. सूर्य औषधांचं बळ देतो. स्वतःपासून पितरांची तृप्ती होते आणि देवतेपासून अमृत प्रदान होते आहे. या प्रकारे 3 वस्तू आहे. या प्रकारे सूर्याचे हजारो किरणे लोक कल्याण करतात. शीत उष्ण तथा वर्षा करणारी किरणे लोकात बांधकर भिन्न भिन्न रूप धारण करतात. शुक्ल वर्णवाला तथा द्वैपायन मंडळ सूर्य नामवाला आहे. हे नक्षत्र ग्रह तथा चंद्रमाची प्रतिष्ठा का कारण आहे. चंद्रमा नक्षत्र तथा इन सभी सूर्यात उत्पन्न जाणतात. चंद्रमा नक्षत्रांचा अधिपती आहे आणि शिवाजीचा बाया म्हणजे उजवा नेत्र आहे. स्वयं सूर्य शिवाचे दाहिने नेत्र आहे. बाया म्हणजे डावा, हा सूर्य उजवा. 20 लक्ष लोकांकडे जात आहे. यासाठी नयन म्हणतात.
तर सूर्य आपल्या डोक्यावर उजवा सूर्य डावा चंद्र असे इच्छिन आपल्या शरीरामध्ये 2 सूर्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे हे महत्वाचा मुद्दा इथे सांगितला. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. भ्रूशात्री महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की साधु संतन की जय. धर्म की जय. हरि ओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.